नमस्कार. सार्वमत संवाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे. नुकतंच भारताने ऑलिम्पिकमध्ये एक चांगलं यश मिळवलं. नीरज चोप्रा याच्या गोल्ड मेडलमुळे या सुवर्ण पदकाने पुन्हा एकदा भारतीय क्रीडा विश्वामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा घडवल्या. भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला ते साल होतं 19,000, म्हणजे आजच्या 121 वर्षापूर्वीचा तो काळ. त्यावेळेस भारतीय संघाकडून खेळताना नॉर्मन प्रिचार्ड यांनी पहिलं पदक जिंकलं होतं आणि ते मूळचे इंग्रज. त्यानंतरच्या काळात 1920 मध्ये भारतीय संघ म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायला लागला आणि 20 ते पुढचे 58 वर्ष भारतीय हॉकी संघाने सलग 12 स्पर्धांमध्ये, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 11 मेडल जिंकण्याचा कमाल केली होती. त्यात 8 सुवर्ण पदके होती. 1980 पर्यंत हॉकी संघाचा दबदबा होता. मात्र इतर खेळ, ज्याला आपण मैदानी खेळ म्हणूया किंवा वैयक्तिक पदके, त्या बाबतीत आपण माघारीच पडलो. अनेक खेळाडूंनी प्रयत्न केले, अनेक खेळाडू 4थ्या-5व्या क्रमांकावर राहिले, पण मेडलने कायम हुलकावणी दिली होती. अलीकडच्या 20-30 वर्षामध्ये आपल्याला वैयक्तिक मेडलही दिसतात. 2008 मध्ये अभिनव बिंद्रा यांनी गोल्ड जिंकून दिलं वैयक्तिक नेमबाजीमध्ये. ते वैयक्तिक पहिलं गोल्ड मेडल होतं आणि त्यानंतर आता 2021 मध्ये, म्हणजे 13 वर्षाचा काळ लोटला, एक चांगलं सुचिन्ह आहे आणि आपल्याकडे भारतीय खेळाडूंची मानसिकता बदलते. किंबहुना आपण क्रिकेटमध्ये जे गुरफटलो आहोत त्याच्या बाहेरही आपण पाहतो आहोत आणि आपल्या खेळाडूंना या सगळ्या यशामुळे एक नवी चालना मिळेल, त्यांना प्रेरणा मिळेल, लग्नाचा दृष्टिकोन आपला बदलेल अशी अपेक्षा करूया आणि आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत दत्तात्रय बापूराव कडू पाटील. हे सेवानिवृत्त अभियंता आहेत, मात्र अनेक वर्ष त्यांनी क्रीडा या विषयाला जवळून बघितलंय. ते क्रीडा मंत्र्यांचे सहाय्यक पण होते आणि अनेक धोरणं, त्यातल्या अडचणी, त्याच्यात काढता येणारे मार्ग, यातल्या सगळ्या खाचखळगा त्यांना माहिती आहेत आणि ते शालेय स्तरावर ते स्वतःही खेळाडू होते आणि अलीकडचा ऑलिम्पिक त्यांनी फार जवळून बघितलाय. पाटील साहेब, नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. आपण सुरुवात करूया की यावेळेचं यश हे भारताला एक उभारी देणार आहे खेळ विश्वासाठी, म्हणजे क्रीडा विश्वासाठी. नेमकं काय काय असं यश तुमच्या दृष्टीने मोजता येईल या ऑलिम्पिकचं? नाही, याच्यामध्ये आपण जर 1900 म्हटलं, ज्याप्रमाणे 121 वर्षाचा ऑलिम्पिकचा प्रवास आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये आतापर्यंत भारताचा प्रवास कसा राहिलाय, तर भारताला आतापर्यंत एकूण 35 पदकं मिळाली. म्हणजे त्यातली आता ह्या गेल्या आता हे टोकियो ऑलिम्पिक झालं, याच्यामध्ये आपल्याला जी 7 पदकं मिळाली, ही 7 पदकं म्हणजे आतापर्यंतची आपली हायेस्ट कामगिरी याच्यामध्ये. म्हणजे ह्या ऑलिम्पिकमध्ये जवळजवळ 205 देश सहभागी झाले होते आणि त्याच्यामध्ये आपला 48वा क्रमांक, म्हणजे गेल्या त्या 40 दशकातला हा क्रमांक किंवा ही कामगिरी आपली बऱ्यापैकी आहे याच्यामध्ये. आता मूळ मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आपल्याला मिळालेले यश त्यामध्ये आपण कसं पाहतो आणि आपण समाधानी आहोत का, किंवा फ्युचरच्या दृष्टिकोनातून आपण भविष्याच्या दृष्टीने या बाबतीत कसं आपण जाऊ शकतो, या बाबतीचा जर विचार जर केला तर आपण एक बारकाईने जर बघितलं तर ह्या आता जे ऑलिम्पिक झालं याच्यामध्ये 33 टोटल खेळ होते आणि त्यातले 339 गोल्ड मेडलसाठी ही स्पर्धा झाली. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जलतरणामध्ये जवळजवळ 49 पदकं आहेत. त्याच्यानंतर तुमच्या सायकलिंग मध्ये 22 पदकं आहेत. जिम्नॅस्टिक मध्ये तुमचे 14 पदकं आहेत आणि ह्या सर्व पदकांमध्ये आपण कुठेही स्पर्धेमध्ये नाहीत आपण. आणि मग मुळात जर आपण जर विचार जर केला, जर 205 देशामध्ये फक्त 86 देशांना पदके मिळाली आता, म्हणजे न मिळणाऱ्यांची संख्या पण त्या मानाने भरपूर आहे. त्यात आपण समाधान मानता येणार नाही आपल्याला, कारण आपली लोकसंख्या किंवा आपली जी मासत्ता आपण विचार करतो त्या दृष्टिकोनापर्यंत आपण क्रीडा क्षेत्राबाबतीत बऱ्यापैकी उदासीन आहोत. तर आता ह्या यशामध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की ॲथलेटिक्स मध्ये आपण पहिलं पदक मिळवलं, ते नीरज चोप्राच्या माध्यमातून मिळवलं आपण ते. परंतु आता बाकीच्या खेळाडूंचा जर तुम्ही जर विचार केला तर पी.व्ही. सिंधू वर्ल्ड नंबर 1 आहे सध्या. तुमची दीपिका कुमारी नेमबाजी ती वर्ल्ड नंबर 1 होती. नंतर फोगट तुमची नंबर 1 होती. म्हणजे हे सर्व जागतिक स्तरावरती नंबर 1 असलेले खेळाडू अपेक्षित कामगिरी तसे करू शकले नाही याच्यामध्ये. तर मग आता याला कारण जर आपण जर म्हणू की एका दुसऱ्या खेळाडू पुढे जाऊन जमणार नाही, हे खेळाचं वातावरण मुळातच ग्राउंड लेवल पासून तयार करून ते वातावरण तयार झालं आणि थोडं व्यावसायिक स्वरूप दिलं तरच आपण एवढ्या लेवलला जाऊ शकतो. नाही तर अन्यथा म्हणजे एका दुसऱ्या पदकावर समाधान मानत राहून आपण पुढे जाऊ अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्यातल्या त्यात
आतापर्यंतच्या यशापेक्षा थोडस धवल यश आहे, थोडस म्हणजे समाधान मानण्यासारखं आहे, पण ते पुरेसं नाही मला असं वाटतं. तुम्ही जलतरणचा विषय काढला, तुम्ही आता म्हणजे तिरंदाजीचा विषय काढला. बरोबर. मारीत नंबर 1 आहेच वर्ल्ड मध्ये आणि तिने अनेक पदकं जिंकून दिली. किंवा जलतरण सारखा जो खेळ देखील मायकल फेल्प्स एकटा 8 पदकं जिंकतो आणि बरोबर. आपल्या अख्ख्या ऑलिम्पिकची आपल्या पूर्ण संघाची कामगिरी 7ची असते, म्हणजे 7 पदकांची असते. बरोबर आहे. 2012च्या 6 पदकानंतरचं हे मोठं यश आपलं तसं 7 म्हणजे 7. आता त्यात मात्र एक ऑलिम्पिक मध्ये गेलं त्यात. आणि 2008 मध्ये ज्यावेळेस आपल्याला नेमबाजीतलं गोल्ड मिळालं, त्यानंतर चर्चा भारतात अशी सुरू झाली की ऑलिम्पिककडे बघण्याचा एकूण दृष्टिकोन बदलेल. बरोबर. आता क्रीडा क्षेत्राच्या एकूण विकासासाठी किंवा खेळाडू घडवण्यासाठी मला वाटतं 1 दशक पुरेसं आहे. बरोबर. त्यानंतरही आपल्याला दिसणारं यश, नीरज चोप्राने ही चर्चा घडवली किंवा नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यामुळे आपण ही भारतामध्ये गंभीरपणे घेतलं तरी गेलं, अन्यथा ती 4 दिवसाचा तो खेळ होतो आणि आपण विसरून जातो. या पद्धतीने सगळं घडतं. बरोबर. हे बदलायचं असेल तर नेमकं काय काय करणं अपेक्षित आहे? आता सर तुम्ही आता याच्यामध्ये तुम्ही म्हटले ना, 2008ला जेव्हा गोल्ड मेडल मिळालं आपल्याला नेमबाजीमध्ये, त्यानंतर एक नेमबाज तयार करण्याची एक लाट आपल्याकडे तयार झाली सांगतो. आणि 2012ला जी आपली जी 2 पदकं मिळाली, त्याच्यामध्ये 2 पदकं ती तुमची विजय कुमार आणि गगन नारंगची 2 पदकं होती त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही बघा आता ह्यावेळेस नेमबाजाकडून आपल्याला प्रचंड अशी अपेक्षा होती, फार मोठा संघ होता आपल्या यावेळेचा, पण आपण बिलकुल म्हणजे पात्रता फेरी सुद्धा आपले खेळाडू गाठू शकले नाही. तुम्ही आर्चरीचं म्हणाल तर त्यांनी खेळ चांगला केला, परंतु शेवटी जो अंतिम फेरीतला जो दबाव असतो किंवा आपण जे म्हणतो त्या ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला असं वाटतं. म्हणजे आता नीरज चोप्राचं तुम्ही उदाहरण घ्या, त्यांनी पहिली फेक तो जेव्हा क्वालिफाय झाला, पहिल्या फेकीत क्वालिफाय झाला, तो दॅट मच कॉन्फिडंट होता. त्यांनी पहिली फेक केली, अंतिम याच्यामध्ये ती त्याची बेस्ट होती. नंतरची त्यांनी जी केली तर त्यांनी तिकडे बघितलं पण नाही, इकडे त्यांनी म्हणजे त्यांच्या प्रेक्षकाकडे हात करून त्यांनी त्याला कॉन्फिडंट होता, तुम्ही तो थ्रो केलेला आहे. मग इतकं ते कॉन्फिडंट करून इतकं ते ट्रेनिंग किंवा इतकं तुम्हाला त्याच्यामध्ये ते करणं गरजेचं आहे. म्हणजे रिओ मध्ये त्याला त्यावेळेस पात्रता मला वाटतं तो थोडा लेट पात्र झाला आणि वाईल्ड कार्ड त्याला मिळाल्यामुळे 5 वर्ष तो वेट केलं. त्याचा मी इंटरव्ह्यू बघितला, त्याच्यामध्ये त्याने एक विषय असा मांडला होता त्याच्यामध्ये की जेव्हा 1 वर्ष पुढे ऑलिम्पिक गेलं तर तुमच्या मनामध्ये काही नकारात्मकता निर्माण झाली. तर त्याचं असं म्हणणं होतं की मी त्याचा असा विचार केला की मला आणखीन 1 वर्ष इम्प्रूव्ह करायला मिळालं. म्हणजे एक सकारात्मक आपण जो दृष्टिकोन म्हणतो, म्हणजे त्याने त्याचं जो मॉडेल आहे ना, ते जर डोळ्यासमोर ठेवून जर आपण प्रत्येक खेळाबाबतीत गेलो तर येऊ शकतं. आता मुळामध्ये आपण रिप्रेझेंट जे करतो ना सर, आता बघा तुम्ही आता ऍथलेटिक्स तुम्ही म्हणतात ट्रॅक अँड फील्ड आत्मा आहे, त्याच्यामध्ये टोटल 48 पदकं आहेत. पण तुम्ही आता ह्या ऑलिम्पिकमध्ये पाहिलं की याच्यामध्ये 2000च्या वर खेळाडू याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्याच तुलनेत जर तुम्ही स्विमिंग वगैरे जर बघितलं तर त्या तुलनेत कमी. आता ग्रेट ब्रिटन जो आता 4 नंबरला आला याच्यामध्ये, त्यांनी एक ठराविक इव्हेंट वरतीच त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं त्याच्यामध्ये. म्हणजे आता आपलं काय होतं, आपण ट्रॅक अँड फील्ड मध्ये आपला आत्मा, आपण एशियाड मध्ये बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पदकं मिळवतो. पण आता समजा साबळेंनी 3000 मध्ये हे केलंय, म्हणजे नॅशनल रेकॉर्ड केलं, तरी तो शेवट राहिला सर. म्हणजे आपला नॅशनल रेकॉर्ड होल्डर हा ऑलिम्पिकला शेवटच्या क्रमांकावरती राहतो. म्हणजे त्या ऑलिम्पिक रेकॉर्ड म्हणजे आपण जे त्यांनी अचीव्ह काय केलं, चला त्यांनी नॅशनल रेकॉर्ड केलं तर आपण समाधान. तर आपल्याला इतकं परफेक्शन करावं लागेल याच्यामध्ये, म्हणजे रूट झोनला जाऊन मुलं आपल्याला शोधावे लागतील, त्यांना त्या दृष्टीने ट्रेन करावं लागेल, त्यांना ऍश्योर्ड करावं लागेल. म्हणजे चायनाचं किंवा बाकीच्या देशाचा जो क्रीडा धोरण आहे किंवा पॉलिसी आहे ना, तर तेवढं आपल्याला ते तेवढं सक्त पद्धतीने करतो. प्रायोरिटीमध्ये आपल्याला विषय आला पाहिजे सर. म्हणजे हा प्राधान्यामध्ये विषय नाही, म्हणजे तुमच्या शालेय स्तरावरती तो ऐच्छिकच विषय आहे ना सर, तुम्ही बघता की नाही सर, तो प्राधान्याने तो विषय घेतला गेला पाहिजे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे शिक्षण शिकून नोकरी हा एक त्याच्यामध्ये एक विषय आहे, स्पर्धा परीक्षा अमुक तमुक, पण खेळायला म्हणावं तसं नाही. तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे बरोबर मुद्दा आहे की शासनाने, म्हणजे मला आठवतं, आता मला अलीकडचं धोरण सांगता येणार नाही, पण जेव्हा 95ला युती गव्हर्नमेंट होतं आणि मनोहर जोशी साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे स्वतःकडे ते क्रीडा खातं होतं त्यावेळेस मी राज्यमंत्र्यांकडे होतो. त्यावेळेस त्यांनी जे क्रीडा धोरण बनवलं होतं आणि त्या क्रीडा धोरण बनवल्यानंतर त्यांनी क्रीडा विद्यापीठ बालेवाडीत तयार केलं होतं आणि त्यांनी क्रीडा प्रबोधिनी प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी दिल्या होत्या. आणि त्या क्रीडा प्रबोधिनी देताना त्यांनी काय केलं होतं, त्या भागामध्ये जो खेळ खेळला जातो त्यांनी महाराष्ट्रातून टॅलेंट त्यांनी सोडण्याचे त्यांनी निकष वेगवेगळे तयार केले होते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातनं ते मुलं शोधून त्या मुलांना ट्रेन करायचं. आता तुम्हाला त्याच्यामध्ये
माझ्या स्वतः देवळी गावातली 2 मुलं शेट झाली होती तुम्हाला सांगतो. त्यातला एक नॅशनल पर्यंत रेसलिंग खेळला तुम्हाला सांगतो, मग दुसरा एक तो परत आला त्याच्यामध्ये. तर त्यावेळेची जी सुरुवात झाली होती सर त्याची सुरुवात इतकी चांगली होती, परंतु कुठलीही शासकीय योजना जर असेल ना तर ती योजना म्हणजे ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जे खालचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं किंवा जे तज्ञ असतात, म्हणजे आता मला त्यावेळेस आठवतं की बालेवाडीमध्ये त्यावेळेस एक वाद असा झाला होता की तिथं जो कोच होता त्याला त्याच्या पद्धतीने काम करू दिलं जात नव्हतं, म्हणून त्यांनी राज्याच्या संचालकाविरुद्ध त्यांनी कंप्लेंट दिली होती. आणि जेव्हा तो मंत्र्यांपुढे विषय आला ते कोचांचं म्हणणं बरोबर होतं, पण शेवटी संचालक मोठे की तो एक साधा कोच मोठा, आणि संचालक म्हणाला का यू डोंट कम्पेअर विथ दॅट कोच, म्हणजे मी संचालक आहे. म्हणजे असं एक त्यातला प्रकार आहे. तुम्ही थोडक्यात मला म्हणायचं काय की ज्यातला जो एक्सपर्ट आहे, ज्यातला त्याला माहिती आहे, त्याला तेवढं जर तुम्ही फ्रीडम जर दिलं नसेल, तुम्हाला मी सांगतो, मला आठवतं चांगलं ती भाग्यश्री बिल्ले म्हणून एक मुलगी होती बघा, त्या सांगोला तालुक्यातली, ती शाळेमध्ये 9 किलोमीटर धावत द्यायची आणि ती नंतर ईशाड आणि मला वाटतं नॅशनल चॅम्पियन पण झाली होती, तुम्हाला मी सांगतो ती. तर त्या मुलीची अशी परिस्थिती सर, ती ज्यावेळेस ती सगळं संपलं तिचं आणि तिला छत्रपती अवॉर्ड साठी नाव रिकमेंड होत नव्हतं, त्या मुलीचा 4थीच्या पुस्तकामध्ये धडा होता आणि ती मुलगी त्या छत्रपती अवॉर्ड साठी येऊन तिथं धडपड करायची. आम्हाला आठवतच, आम्ही त्या गुलाबराव गावंडे मिनिस्टरांकडे ती बाजू मांडली तर तिला ज्यावेळेस तो पुरस्कार दिला गेला. तर मला असं म्हणायचं की खेळाडूंना खेळाकडे लोक का वळत नाही याचं मूळ कारण म्हणजे त्याच्यातून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे, ती प्रतिष्ठा कायम राहील का, म्हणजे आपण त्याच्या बाबतीत खेळाबाबतीत तेवढं गंभीर नाही सर आपण त्याच्यामध्ये. म्हणजे जी प्रतिष्ठा आहे, सार्वत्रिकरण म्हणजे काय, म्हणजे आता आपल्याकडे बघा टेनिस बॉलची स्पर्धा होती, मोठमोठे फोडला नाईट क्रिकेट चालू होईल, पण त्यातून एक्सपर्ट नाही निवडले जातात सर. नाही, ह्या सगळ्या स्पर्धा कधी कधी त्या मतांसाठीच्या असतात, राजकीय मतांसाठीच्या. हा मग पण तोच ती विषय त्या खेळाडूंना राजमान्यता मिळते असं होत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जे खेळाडूला जी राजमान्यता अपेक्षित असते की त्याचा सन्मान व्हावा आणि त्याला प्रोत्साहन मिळावं, तसं होताना दिसत नाही. तर तो एक मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्याकडे. म्हणजे मोठी काही समस्या क्रीडा क्षेत्रापुढे उभी झालेली आहे की एकतर खेळाडू स्वतः कौशल्य सिद्ध करतात, त्यांना त्यांचं कौशल्य शोधण्याची कोणती यंत्रणा आपल्याकडे लवकर सापडत नाही, आणि ज्या खेळाडूने कौशल्य सिद्ध केले त्याच्यानंतर खेळ होत राहतात. मी जसं आता सांगितलं की तो अहंकाराचा आणि मानपानाचा भाग होऊन बसतो. आपल्याकडे कुस्ती फार चांगल्या प्रकारे खेळली जाते, म्हणजे भारतीय कुस्ती ही तशी प्रसिद्ध होती, पण आपण मातीवरून मॅटवर वळता वळताच आपली अडचण अनेकदा झाली. आपण त्या ज्या नव्या आधुनिक आहे पद्धत, तिच्याशी जुळवून घेताना भारतीय खेळाडू फार अनेकदा माघारलेले असतात. किंवा आपण 1980 पर्यंत आपला हॉकीवर दबदबा होता अख्ख्या जगभरातल्या. जवळपास 60 वर्ष आपण हॉकी गाजवली, ऑलिम्पिकची हॉकी गाजवली, आणि त्यानंतर जशी मातीवरची हॉकी टर्फवर वळली, कृत्रिम हिरवळीवर, तशी आपण माघारलो. म्हणजे ही जी टेक्निक आहे, ही जी सगळी ती जी आधुनिकीकरण आहे खेळांचं, त्याच्याशी जुळवून घेण्यामध्ये हे नो डाऊट हे सरकारचंच काम आहे की त्यांनी ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कारण नीरज चोप्राचं मी पुन्हा नाव घेतो, उदाहरण बघितलं की त्याचं जर तुम्ही जॅव्हलिनचं म्हणजे भालाफेकीचं त्याने ट्रेनिंग सुद्धा परदेशात घेतलं आणि त्याने त्या वातावरणाशी जुळवून घेतलेलं आहे. तो गेले अनेक वर्ष त्यामध्ये खेळतोय आणि सर्व स्पर्धा गाजवल्या. आता हॉकी टीमचं जर तुम्ही बघाल, आशियाई कप मध्ये आपला हॉकी संघ खूप चांगला करतो. त्याच हॉकी संघाला त्याच्याकडे दुर्लक्ष एवढं होतं की 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी त्यांना प्रायोजक नव्हता. म्हणजे एका सरकारला, राज्य सरकारला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागलं आणि तेव्हा आपल्याला हे 3 वर्षांनंतर हे यश दिसतंय. ही जी खेळाकडे बघण्याची अगंभीरता आहे किंवा गंभीरपणे जे आपण घेत नाही, याचं नुकसान आणखी किती वर्ष होत राहील? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सरकारी धोरणं बघितली, त्याची इम्प्लिमेंटेशनची पद्धत बघितली. नाही सर, याच्यामध्ये ना सरकारवरती पूर्णपणे अवलंबून राहून चालणारच नाही सर. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही किती शासनाचं कुटुंब व्यापक धोरण जर आलं सर त्याच्यामध्ये, माझं असं म्हणणं आहे की आम्हाला आठवतंय की गावागावामध्ये मंडळ असायची पूर्वी. तुम्हाला मी सांगतो, आता तुम्ही नगरचं तुम्हाला सहकार क्रीडा मंडळ माहित असेल, त्या क्रीडा मंडळाची खो खोची टीम नॅशनल चॅम्पियन होती. एवढी चिंचोलीचा आपला कबड्डीचा संघ सुद्धा नॅशनल खेळलेला होता त्या काळामध्ये. तर गावागावामध्ये त्या पद्धतीने जर समजा इनिशिएटिव्ह घेऊन जर लोक पुढे आले, आता तुमची आदिती अश्विन आता ती ऑलिम्पिकला गेली. तुम्हाला मी सांगतो, ते गोल तर लोकांना माहित नाही. जेव्हा ती जिंकायला लागली तिने सांगितलं आता कमीत कमी मेडलच्या स्पर्धेत आहे, तुम्ही आता तरी प्रक्षेपण करा आणि मला दाखवा. तर त्या तिची आई तिच्या सोबत होती. तुम्हाला सांगतो, जेव्हा तिचे वडील तिच्या सोबत होते, त्यावेळेस तिने काय सांगितलं की मी वयाच्या 5व्या वर्षी ज्यावेळेस खेळायला सुरुवात केली त्यावेळेस हा खेळ ऑलिम्पिक मध्ये नव्हता सुद्धा, पण तिने आनंद म्हणून सुरू केला. म्हणजे थोडक्यात कसं आहे माहितीये का, की
हा विषय सरकारपेक्षाही घराघरामध्ये प्रायोरिटी विषय बनला पाहिजे, तुम्हाला मी सांगतो. आणि त्याला जर गावागावामध्ये जर हिंमत, आता मला सांगा 800 मीटरचं ट्रॅक करायला लागतं काय सर? तसं जर विचार जर केला तर 800 मीटर ट्रॅक जर तुम्ही केला तर त्याच्यामध्ये आता मला तुम्ही त्या आता परवा लिखलेला होता, ते गोपाळ फडके जे होते द्रोणाचार्य विजेते, त्यांना पद्मश्री पण मिळाला. तर त्या माणसाने सांगितलं होतं की मला तुम्ही एक प्रशिक्षण केंद्र द्या म्हणले चालवायला तुम्ही प्रबोधन. त्यावेळेस तो म्हणला होता की किती सोपं आहे म्हणे, मी पहिल्या दिवशी मुलाला लंगडी घालायला लागलो. म्हणजे जर तो एका पायाने लंगडी चांगला दुसऱ्या पायाने घालत असेल तर त्याचा तो पाय म्हणजे कमकुवत आहे. ज्या दिवशी तो दोन्ही पायाने चांगल्या गेले तर तो मजबूत झाला. इतकं बेसिक गोष्टी त्यांनी त्यावेळेस सांगितल्या. आणि त्यांनी त्यावेळेस स्वतःच्या पैशातून त्यांनी खो खोची एक अशी फिल्म बनवली होती सर, तुम्हाला सांगतो. आणि त्या फिल्म मध्ये त्यांनी दाखवलं होतं की खो खो खेळायला कुठलाही एक्सपर्ट खेळाडू 15 दिवसाच्या प्रॅक्टिस जगातला कोणताही खेळ करू शकतो. त्यांनी त्याचं प्रूव्ह करून दाखवलं. म्हणजे एवढं त्या अनुभवी लोकांचं, म्हणजे आता आपल्याला हे गावागावामध्ये सुद्धा हे गावलं. आता गाव खेड्यामध्ये बघा तुम्ही, पूर्वी कुस्त्या असायच्या, यात्रा असायच्या, एक प्रकारची संमेलनच होती सर, म्हणजे बलोपासना करायची. आता सगळं काल्याबाई होत चालले सर आता त्याच्यामध्ये. आणि क्रिकेटने तर म्हणजे कठीणच तसा झालेला विषय आहे त्याच्यामध्ये. आता पुढच्या प्रगतीकडे तुम्ही नेमकं कसं बघाल? आता कसं आहे सर, आता तुम्ही आपण जर एकंदरीत जर बघितलं, आपला टोटल आता जो संघ गेला तो 127 जणांचा होता टोटल. आता जर बघितलं तर त्याच्यामध्ये हरियाणा टॉपला होतं, महाराष्ट्राचे फक्त 6 खेळाडू त्याच्यामध्ये. तुम्ही त्या अँगलने जर आपण जर शेवटी आपण आपल्या जिल्ह्याकडे आलो, आपण त्याच्यामध्ये झिरो आहोत. तर युवकांसाठी क्रीडा हा विषय अनिवार्य करून शालेय स्तरापासूनच त्याची शोध घेऊन हे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ज्याच्यामध्ये मेडल्स आहेत, म्हणजे तुमचे इव्हन जलतरण घ्या, हे घ्या, याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर जर तयार केलं तर. आणि तरच तुम्ही बघा पहिले 5 देश आहेत. आता तुम्ही मागाशी बोलला की आता ह्या ऑलिम्पिकमध्ये इमा नावाच्या त्या महिलेने ऑस्ट्रेलियाच्या 7 पदकं मिळवली जलतरणामध्ये, जे आपल्या बरोबरीने दिलं 4 गोल्ड. आणि मग हे पहिले 5 देश आहे जलतरण आणि सायकलिंग मुळे टॉपला आहेत सर याच्यामध्ये. तर आपल्याला जर जायचं असेल, आपण जिथं आउट कॉम्पिट करतो तिथं स्पर्धा फार मोठी आहे ट्रॅक अँड फील्ड मध्ये. तर हे जे बेसिक आहे ना, हे आपण एक ठराविक याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून जर युवकांना आणि त्या ग्रामीण भागातल्या किंवा म्हणा शहरी लोकांनी जर समजा डोनर्सनी जर असे जर सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि पालकांनी जर इनिशिएटिव्ह जर घेतलं तर आणि तरच आपल्याला बहुतेक सर. नाही तर मग राजकारण हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा खेळ राहणार. खेळाच्या निमित्ताने अनेक राजकीय चर्चा खूप होत आहेत, पण शेवटी आपल्याला खेळाकडे क्रीडा आणि तटस्थपणे, म्हणजे खेळ म्हणून बघावं लागेल, तटस्थपणे त्याचा विचार करावा लागेल. आणि चांगले खेळाडू कसे घडतील, त्यांचा कौशल्य विकास कसा होईल आणि त्यांना पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपण जास्तीत जास्त मेडल कसे मिळवू या दृष्टीने घडवावं लागणार आहे. आजच्या संवादमध्ये एवढंच. धन्यवाद.